तर चला मी करत आहे काबुली चण्याची भाजी. ते पाहू शकतात आपले चणे कसे मस्त शिजले ते सुंदर असे. तर चला चणे ठेवते बाजूला. त्याच्यासाठी घेतलेला आहे मी टोमॅटो कांदा एकच बटाटे घेतले, कारण भाजी मला थोडीच करायची, मला नाही आवडत हे तिघांपुरतीचे. ही अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे आणि इथं कढई ठेवली आता. चला तर ताईनं तर राजमाची भाजी कशी वाटली तुम्हाला? कालची नंबर 1 मध्ये झाली होती. आणि जसं की तुम्हाला म्हणलं ना, कुठल्याही भाजीला जर गिरेवी तुम्ही टोमॅटो आणि कांदा भाजून जर गिरेवी केली ना, एक हॉटेलच्या भाजीसारखी भाजी होती. एकदा नक्की करून बघा. तर चला मला आता ही करायची चण्याची भाजी. एवढी अशी उडदाची आणि हरभऱ्याची डाळी कंपल्सरी कुठल्याही भाजी उपमा काही असो त्याला मी टाकत नाही, टाकतच असते बरं का ताईंनो. कांदा घालून घेते. आपले घरचेच मसाले घालायचे सगळे, बाहेरचं वगैरे काही नाही. आता जसं की तुम्हाला म्हणलं उन्हाळा एकदम नॉर्मलमध्ये रात्रीच्या भाजीला सुद्धा एकदम असा नॉर्मल लाईट मसाला, पण आपण खरंच कमी मसाले खायला पाहिजे तर. आणि जास्त इतकी छान झाली ना कमी मसाल्यामधली बी भाजी. तर ह्याला पण मला आता एकदम आता लाईट असे कमी मसालेच घालायचे. अद्रक लसणाची पेस्ट कधीच अगोदर तेलात घालायची नाही आहे. ज्यावेळेस आपण कांदा जे बी आहे ते कांदा समजा टाकला तर त्याच्यात जर आपण पेस्ट घातली ती 1 नंबरमध्ये पेस्ट आपली भाजून बी निघते आणि चवीला पण खूप छान लागते. ताईंनो एकच आलू घेतला आहे, 1 टोमॅटो आणि तेवढे चणे बास होऊन जाते तिघांना भाजी. चौघांना मी नाही खात कारण मला नाही आवडत. तर माझ्यासाठी बघायला आता, नाहीतर आपलं ठेचा कालता टोमॅटोचा आहेच मस्त असा. ते काही तुमच्यासोबत शेअर केला नाही आहे मी ठेचा, कारण उशिरा केला ताईंनो. व्हिडिओ पूर्ण झाला होता म्हणून ते नाही शेअर केला मी. छान आपलं टोमॅटो कांदा आणि बटाटा आपलं छान असं वापलंय ताईनं. हां मग काय तर खाली ना आजीकडं एक नर्स आहे. काय म्हणला? नीट राहतच नाहीये कुणासोबत. मग काय तर आपण हो ना. तर खालच्या आजीकडं ना ते नर्स लावलेली ताईंनो. ते नर्सचं कसं असतं त्यांचं की 2-2 महिन्याला चेंज होतात त्या. तर आता आजीचं कसं एक समजा आता म्हातारा माणूस, एक स्वभाव म्हाताऱ्या माणसाचा कसा असतंय की लहान लेकरासारखं ते त्याच्याच मनाचं खरं करतंय म्हणा समजा. तसं झालं आहे आजीचं. आता आजीला काय वाटतंय की तिला म्हणजे तिचं काय म्हणणं असते तेच कळत नाही बघा ताईंनो. त्याच्यामुळे आता वय झाल्यानं थोडंसं समजून घ्यावं लागतंय. पण आता प्रत्येकजण समजून घेत नसतंय ना. आता एक मी आणि मी म्हणजे मीच चांगली असं नाही माझं म्हणणं. मी आणि खालची कामवाली एक आहे बघा, त्याच्याकडं ना भांड्यावाली एक आहे. भांडे धुणं फरशा पुसणं बाहेरचं झाडून साडा करते. तर ती 6 वर्षापासून आहे आणि मला जे आहे ते 4 संपून 5वं लागलेलं आहे. तर आमच्या दोघींना तिचा स्वभाव माहीत झालेला आहे. थोडंसं काही म्हणली तरी बी आमचं कसं आहे, आम्ही थोडं ॲडजस्ट करतो. पण त्या नवीन येणारे त्यांना 2च महिने राहायचं असते, ते थोडंही ॲडजस्ट करत नाहीत. आणि आजीचा स्वभाव कसा आहे, स्वभाव तर खूप चांगला आहे हो, पण ते कसं मुफट म्हणजे की तोंडावरच बोलायचं. मग ते समोरच्याला काही वाटतं त्याचा विचार करत नाही असं आहे. पण आत्ताच्या जनरेशनला तसं चालतंय का ताईंनो? कधी आमच्यासारख्या समजा 40वाल्या बाया येतात तिला सांभाळायला नर्स म्हणून, आणि कधी 25 वर्षाची मुलगी बी येते. तर आता ती बाई समजा आमच्यासारखी येते ती समजू शकते, पण 25 वर्षाची मुलगी नर्स आलेली ती नाही ना समजू शकत. मग तिचं म्हणणं असते नाही माझं असं नाही आहे, मी दवाखान्यात असं नाही करत, असं तसं त्यांचं चलत राहते. चला तर वयामानानं आजीलाही काही म्हणता येत नाही, तसंही बरोबर आहे. आपण त्या वयात आपलं काय होईल सांगता येत नाही. त्या मनानं आजी खूप चांगली म्हणायचं असतंय वयामानाने तिच्या. तरी सकाळी सकाळी आपलं कोमट पाणी आणि लिंबू ती तसं फुलपात्रात घेत येतं, कारण त्यांना पूर्ण पाण्यात आवडत नाही आहे. मला पूर्ण पाण्यात आवडत आहे प्यायला, म्हणून मी फुल गिलास पाणी आणि त्याच्यातच लिंबू पिळते. पण ते तसं करत नाही. तर टाकू का ह्याच्यात? त्यांना असं आवडतं आहे.
आणि राहिलेलं नंतर एवढं पेतात ते. पण मी तसं नाही करत. आणि ह्याचे खूप फायदे आहेत बरं का ताईंनो, एकदा घेऊन नक्की बघा तुम्ही. तर पोळ्या झाल्यात माझ्या. सोनूचा डबा शेंगदाणे भाजून ठेवले, तर पिलं बी त्यांचं झालं प्यायचं. चांगले निघाले लिंबू. मी तर म्हणाल तुम्ही पण घ्या. सकाळी सकाळी असं चहा वगैरे घेण्यापेक्षा उठलं की आपली सुरुवात कशानं होती, चहानं. तर ते खूप चुकीचं आहे ताईनं. चहा स्वतःची काळजी थोडीशी घ्या. चहा तर मी तर म्हणाल आता बंदच करा, कारण उन्हाळा आहे. तर हे पहा असं कोमट करायचं नॉर्मल असं, आणि ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू. तर बघा तुम्ही पण घेऊन बघा. तर नाश्त्यामध्ये आहेत आज आपले मुगाचे डोसे. तर ह्याच्यात काय येतं, तांदूळ टाकायचे विसरून गेले मी रात्री, तर माझ्याकडं तांदूळाचं पीठ आहे ते टाकणार आहे थोडंसं. ह्याच्यासाठी आता हे काय अद्रक आणि हिरव्या मिरच्या, हे कंपल्सरी. अद्रक नसेल तर हे डोसे करू नका, कारण अद्रकशिवाय चव लागत नाही. तर हे पाणी जे आहे ना, हे धुतलेलं मुगं धुतलेलं पाणी, हे वेस्ट नाही करायचं. हे पाणी झाडांना घालायचं. तर असं सगळ्या झाडांना थोडं थोडं घाला, तर फुलं भरपूर येतात ताईंनो. हे पा झाड किती छोटं आहे, पण ह्याला पण फुलं येतं. गुलाबाला हे काय झालं होतं माहिती आहे का, जायच्या हातानं फुल तोडताना, मी नव्हते घरी, फुल तोडताना असा दांडा तुटला त्यानं. ह्याच्यात हे कुंडीतच असंच खाऊन दिलं मी, काही म्हणाल म्हणून टाकून नाही दिलं. तुळशी छान आल्या. आता माझी तिकडली तुळस वाळली. काय झालं आहे की आता हे रोप मी काढून ना तिथं लावणार आहे ताईंना. तर असं पाणी वेस्ट नका करत जाऊ. इकडल्या तर तुळशीला बघा तुम्ही मंजुळा लागल्या आता छान अशा आहे, मस्त सुंदर. तर हे अद्रक आणि मिरची मी मिक्सरच्या भांड्याला घालून धुवून घेते आता. हे बघा ना ताईंनो, ह्याच्यात मला थोडीशी मिस्टेक झाली, तांदूळच घालायचं लक्षात नाही. आता कोणी खाते का नाही की काय माहीत नाही आहे. तर चला बघू, खाते. दोनदा काढावं लागेल. एकदा हे नंतरच्या ह्याला ह्याच्यातच टाकून ठेवते. तर चला मिक्सरला फिरवून घेते मस्त आणि डोसे करते. हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मला करायचे बघा मुगाचे डोसे. जसं की दाखवलं तुम्हाला, बेटर काढलं मुगाच्या डोशा. असं इथं काय पेटवलं की तसा धूर एवढा यायला लागला खिडकीतून, असं गुदमरल्यासारखं व्हायला लागले. बाजूलाच एक बगीचा आहे, तर त्या बगीच्यात नेहमी असा कचरा ते पडतं, ते पेटवलं आहे काय की भरपूर धूर यायला आहे, भरपूर प्रमाणात खूप त्रास व्हायला आहे त्याचा. तर चला जाऊ द्या, असू द्या कंटिन्यू आपलं. तर मुगाच्या डोश्याला जर अद्रक असेल तरच त्याला चव लागते. आणि एकदा नक्कीच करून बघा तुम्ही. अगोदर ना जय बिलकुल खात नव्हता, दीदीला बी आवडत नव्हते आणि ह्यांना बी आवडत नव्हते. पण आता मी पर्यायच ठेवत नसते, करायचे. केल्याच्या नंतर काही नसेल तर खाऊन जातच असते. आता जशी सवय लागली का, तर तसं आता सगळ्यांना आवडायची. तर आवडीनं अगदी मस्त मजेत खाऊन जाते. तर त्याच्यासोबत केली होती मी, माझ्याकडे नारळ नव्हतं, तर नारळ नाही म्हणून पर्याय काय केला, शेंगदाणे आणि डाळवं. खूप सुंदर चटणी होती आहे. नारळ आता प्रत्येक वेळेस नसते आपल्याकडं, शेंगदाणे आणि डाळवं अवेलेबल ठेवायचं. खूप सुंदर मस्त अशी चटणी, चवीला एक नंबर होती आहे ती अशी चटणी. आता हे गाजर वगैरे टाकून, गाजर आणि टमाटर टाकून कुणालाच आवडत नाही, मला एकटीला आवडते. आणि पौष्टिक आहे आपलं. एकदा जर खाल्लं दुपारी सुद्धा भूक लागत नाही ह्या डोश्याने, इतके छान आहे ते डोसे. तर चला तवा ठेवला आहे तापवायला, दाखवते. आता डोसे करून घेते, तुमच्यासोबत पण शेअर करते. छान होते, चिटकत वगैरे काही सुद्धा नाही येतं. तर चला करून घेते आता. छान होते तर, सुंदर होते तर, मस्त असे. आणि चिटकू नये म्हणून काय करायचं, थोडासा कसा कांदा चिरून त्याच्यावर थोडासा कसा फिरवून जर घेतला ना, तर अजिबात डोसा कोणता आपला पांढरा म्हणजे तांदळाचा डोसा असो किंवा हे असो, थोडासा कसा कांदा जर फिरवला ना, तर डोसा अजिबात चिटकत नाही ताईंनो. तुम्हाला दाखवते. फिरवायला पण सोपं जात आहे, पाहिजे तेवढा पातळ होत आहे. पण हे तर थोडासा जाडच असतंय, कारण आपला पांढरा डोसा पातळ असतो. याचा कांदा टाकायचा ह्याच्यावर. ह्याच्यासोबत चटणीची सुद्धा गरज नाही. तुम्ही जर असं टाकलं ना, आणि बारीक गॅसवर छान असं ह्याला ना, कारण थोडंसं वाफू द्यावं लागेल ना. कांदा आपला, गाजर कच्चं कसं चांगलं लागणार, चांगलं लागत नाही.
त्याच्यामुळं चव लागत नाही आहे. त्याच्यामुळं थोडंसं असं छान वाफू द्यायचं. मस्त वाफलं की एक नंबरमध्ये लागतात आपले डोसे. आता गॅस बारीक करून एक 5 ते 7 मिनटं ह्याला ठेवावं लागते. तवा एकदम मस्त असे छान होते. ह्याला थोडंसं असं ह्याला प्रेस करून घ्यायचं. म्हणजे आता हे उलटीला की खाली तव्याला चिटकत नाही आहे. जशाला तसं ह्याला चिटकून राहते आणि ते वाफून निघते. आपण पलटी करतो त्यावेळेस. थोडासा गॅस वाढवते. एक नंबरला चवीला होते. तर रोज रोज तेच तेच पोहे उपमा. आता उन्हाळ्यामध्ये तर पोहे ना अजिबात पचतच नाहीत ताईंनो. काय होते माहिती आहे का, पोह्यानं पाणी पाणी होतंय. एकतर भूक लागत नाही, म्हणजे पचत नाही येतं. पचायला खूप जड असतात पोहे. त्याच्यामुळे इडली डोसा वगैरे हे असं जर केलं ना, एकतर पौष्टिक राहतंय आणि मुलांच्या पण छान खाण्यात येतं. हे काहीच होत नाही, चिटकत नाही, काही नाही, एक नंबरमध्ये. तर माठ मी इथं ठेवून घेतलाय ताईंनो. कारण तिकडं काय होऊ लागलं, आंब्याच्या झाडाखाली दुपारून ऊन यायला लागले आणि पाणी गरम पडू लागलं. म्हणून आता इथं थोडा वेळ सकाळचं ऊन कसं कवळं असते, त्याच्यामुळे सकाळच्या उन्हाचा काही प्रॉब्लेम नाही. तिकडून सकाळी सावली राहते, दुपारून ऊन येते आणि दुपारचं ऊन थोडं कडक असते. सकाळच्या उन्हामध्ये आता हे बा इथून सावली यायला चालू होती तिथपर्यंत, आत्ता येते 12 वाजेपर्यंत तिथे सावली आणि तिथं 12च्या नंतर ऊन यायला लागले. त्याच्यामुळे पाहिजे तसं पाणी तिथं थंड पडलं नाही. म्हणून मी काल ठेवलेला माठ काढून इथं ठेवलाय. आता खूप छान सकाळी तर दाताला लागू दे नाही इतकं थंड पाणी पडलं होतं बघा ताईंनो, खूप मस्त. तर बघा किती सुंदर छान असं गाजर पूर्ण असं वाफून आले छान असं. तर या सर्वजण डोसा खायला. चटणी आणि डोसा. तुम्ही काय केलं नाश्त्याला ते पण सांगा आणि नाश्त्याला नक्कीच या. कसा वाटला आपला डोसा? छान असा सुंदर झालाय बरं का, मस्त असा चवीला पण. आता बघते खाऊन, सकाळी सगळ्यांना आवडला. आता काय माहिती, मी खाऊन बघते ना आता कसा झालाय ते.